नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विजयशेन सुखदेव पाटील मांडकी, राहणार मांडकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं ऊसाचं? हे 2 एकराला कमी आहे दाखवून मी, 2.25 एकर आहे. 2.25 एकर. आणि व्हरायटी कोणते? 265. 265. आणि लागवड करताना कशी रोप पद्धत केली का कांडी दाबलेली? काय कांडी दाबली. कांडी दाबली. साधारण अंतर किती ठेवलंय रोपातलं आणि दोन्ही सरीतलं वगैरे असं? दोन्ही कांडीच्या अंतर मधलं 9 इंचाच. 9 इंच. 9 इंच. आणि दोन्ही सरीतलं अंतर 5 फूट. म्हणजे 5x9 वर कांडी दिलेले. ओके. तर आता बघितलं साधारण ही किती दिवसाचा ऊस झालाय? हे 8 महिने पूर्ण झालेला. 8 महिने. म्हणजे कवाची लागवड आहे तुमची? नोव्हेंबर एंडची. नोव्हेंबर म्हणजे डिसेंबरची. 1 डिसेंबरची लागवड आहे. आता ही आपली लागवड आणि इतरांची लागवड, तर ऊस तर सर्वांनी संगच लावलाय तुमच्या बरोबर ही. तर तुमचा एवढा ऊस लांब किंवा कांड्यातलं पेऱ्यातलं अंतर इतकं कशामुळे जास्त झालेलं आहे? काय ही कृषी अमृत हा आणि SSM आणि वैदिक तंत्रज्ञान, वैदिक तंत्रज्ञान आधी काय गुजरात, ग्रीन गुजरात त्याचे डोस दिले, हे दिलाय. तर आता जर बघितलं तर ह्या ऊसाची जर हाईट बघितली तर साधारण किती हाईट झालेली? ते 17 कांड्यापर्यंत गेलंय आता. 17 कांड्यावर. किती महिन्यात? 8 महिन्यात. 8 महिन्यात. 8 महिन्यात. आता ऊस शेती जर बघितली तर तुम्ही किती वर्षापासून करताय? मी आता बरेच दिवस झाले ऊस शेती करतोय. साधारण आता तुमचं वय? माझं 60 वय आहे. 60 म्हणजे साधारण 30 वर्ष. 25-30 वर्ष 25 वर्ष तर अगदी झालं. म्हणजे पहिलं पण असा ऊस यायचा का? नाही, असं एवढ्या कांड्या मोठ्या नाहीत कधीच नाही. पेर बी जाड नाही आणि कांड्या बी आखू एवढ्या लांब पडलेल्या नाहीत. म्हणजे आता ह्या वर्षी कशामुळे मग काय हे तंत्रज्ञान ह्या संतोषनं सांगितलं, बर त्या पद्धतीनं वापरलं तेच. ओके. मी आता 3 वर्ष झाले हेच वापरतो. म्हणजे सलग 3 वर्ष वापरताय? हो. म्हणजे आता जे शेतकरी बघतायत हे ऊस आहे का या कट आहे हे काहीच कळत नाही. हा असं बघितलं तर त्याचं पान काय वाटतंय? पानामध्ये पान जाड आहे. ऊसाची कांडी बघा, ऊसाच्या कांडीचं अंतर किती आहे बघा ती, केवढी कांडी आहे ती. आणि जाडीत तर बघितलं तर एकदम जबरदस्त आहे. तर आतापर्यंतच्या तुमच्या मागच्या केमिकलचा जो अनुभव आहे ऊसाचा, तर एवढ्या 8 महिन्यात केवढा ऊस आहे तुमचा? 8 महिन्यात नाही इतका उंच जात नव्हताच, पण मागं ऊस ह्याच्यात लावला होता. म्हणजे 100-110 पर्यंत ऊस जात होता. 110 टनापर्यंत, 10-15 पर्यंत. 2.2 एकरात. आता ह्या वर्षी काय वाटतंय? मग आता ही 130 टनाच्या मोहर जाईल एकरी सगळं टोटल. हे म्हणजे 20 टनानं वाढ होती. हा. ओके. असं वाटतंय. म्हणजे तुमचं जर वर्षीचा जर हिशोब काढला तर किती टनानं वाढ झाली ह्याच्यामध्ये? असं वाटतं 20 टन वाढेल. 20 टन वाढेल. जर आपण खर्चाचा विचार केला किंवा काही शेतकरी म्हणतात मग खर्च किती झाला, तर केमिकल वर किती खर्च करायचा? 12,000 तर खर्च झालाय माझा ह्याला. बर. खतावर 12,000. आणि 12,000 दुसरी रासायनिक आणली तर 7 पोती येतील. आणि ह्याची किती आली? 20 पोती टाकली. 20 पोती. पण जे बघतोय आपण ही माती वगैरे, तर मातीत काय बदल जाणवतोय तुम्हाला? माती अजून पोकळ आहे. हा, ते अजून पोकळ जाईल. जेव्हापासून तुम्ही SCT वैदिक वापरायला लागला तेव्हापासून मातीत काय काय बदल झाला तुम्हाला? मातीत म्हणजे काय, मी प्रत्येक भुईमुगाला वापरतोय, गव्हाला वापरतोय, हरभऱ्याला वापरतोय, अधिक ऊसाला. म्हणजे आता सध्या बाजरी सुद्धा माझी 3 एकर बाजरी सुद्धा तेच टाकले. इतर बाकीचं जी खत वापरतो आपण ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त आहे. इतर जे शेतकरी इकडे ऊस करणारे किंवा कांदा असेल किंवा अन्य पिकं करणारे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश आता इथं शेजारी आमचा एक ऊस आहे. बर. त्यानं चांगले 3-4 टेलर खत घातलंय. बर. आणि मी एक खताचा मुठभर सुद्धा घातलेला नाही. शेणखत अजिबात नाही घातलं. विश्वास ठेवल का बिगर शेणखत घालता? काय त्यानं बघतोय ना ती. मी मुठभर सुद्धा शेणखत नाही, फक्त ह्याच डोस दिले. आता आपला जर प्लॉट बघितला तर पूर्ण रस्त्यावर आहे आणि दुसरा एक शेजारी केमिकलचा प्लॉट आहे, तर लगेच फरक जाणवते. 2 आहेत. एक आहे इथे एक प्लॉट आहे. हा, तुमचा मधीच आहे. माझा मधीच आहे. लोक काय म्हणते येता जाता ती म्हणते काय घातलंय म्हणजे इतकी, म्हणजे ते टवटवीतपणा कसं काय? हा, विचारते मी, सांगतो की त्यांना असं कृषी अमृत हे सगळं
एसटी वैदिकचं घातलंय संपूर्ण तेच आहे. ओके. आता जर बघितलं आपण जर ऊसाच्या कांड्या जर मापायचं म्हणलं तर हे जी 18 जर आता खाल्लं जर आपण काढलं कांडी मापायचं जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 14-15 कांड्या वाय ऊस आहे आपला. ऊस आहे, हा. आणि तरी आपण जवळच घेतलाय रस्त्याच्या कडेला. कड्याला तर घेतला. आतमध्ये बघितलं तर अजून इकडे खाली जास्त म्हणजे वाढलेला आहे, खाली पायथ्याला हे आपण तरी जवळच असल्यामुळे. वर घेतलाय. तर आता बरेच शेतकरी म्हणते की ऊसात उतार निघत नाही किंवा ऊसात ऊस चांगला येत नाही, तर अशा शेतकऱ्याला काय सांगू इच्छित आहे? आता त्यांचं कसं आहे, ज्या त्या शेतकऱ्याच्या ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे. माझं आता कसं झालंय माहितीये का, ह्या ऊसात एका पेऱ्यात अजून जर इथं 3 असली तर तिन्हीचा ही एकच ऊस त्याचं वेट करतंय, वजन करतंय. माझं म्हणणं हे आहे की ह्याच्यामुळं माझ्या डोक्यात जे आहे ते हे वजन त्याच्यापेक्षा जास्त देत आहे असं वाटतं. म्हणजे कांडी लांबल्यामुळं ऊसाची उंची जास्त झाली. उंच आणि जाडी केवढी आहे ऊसाची? जाडी जास्त आहे. जाडी बी जास्त. आता मला सांगा ही ऊस जर तुटायचं जर म्हणलं तर किती महिना अजून अवकाश आहे? अजून आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिन्यात. 4 महिना. अजून किती ऊस लांबल? अजून माझ्या माहितीनं 10-12 कांड्यावर जाईल. अजून 10-12 कांड्या. कांड्यावर म्हणजे साधारण महिन्याला 4 कांड्या. हा म्हणजे कमीत कमी 30 कांड्या ऊस जाणार आहे. 30-32. तर ह्याच्या आधी कधी 30-32 कांड्याचा ऊस तुम्हाला मिळाला? नाही, ह्या इतक्या लेट हंगामात 11व्याच्या पुढची लागण्यात इतक्या लेट हंगामात जात नाही. हा म्हणजे 8 साली जातोय. 8 साल्या जातो की 10व्याच्या आतला जात. हा पण हे जात नाही. पण हे 8 साली एवढा तुमचा आर्लीचा डिसेंबरची लागवड तुमची 8 साल्यासारखी झाली. झाली. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू.